आज आपण एअरलाईन कुर्ती कटिंग बघणार आहोत। माप घेण्याची पद्धत ही सर्व साईज साठी सांगितलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी उज्ज्वला पाटील, फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। हे आहे कापडाची लांबी 2 मीटर आणि रुंदी 42 इंच। तर कापड जे आहे ते लांबीमध्ये तुम्ही तुमच्या उंचीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर मी इथं अगोदर लांबीमध्ये घडी घालून घेतले, नंतर मी याची रुंदीमध्ये घडी घालणार आहे। तर मी बाह्या ऍडजस्ट करून काढणार आहे, त्यामुळे मी कापडाची जी घडी आहे ती वरच्या बाजूला ठेवली आणि सुटे पदर खाली ठेवलेत। पण जर तुम्हाला प्रॉपर 3/4 बाही किंवा लांब बाही बनवायची तर ही जी घडी दिसते तुम्हाला वरच्या बाजूला ते तुम्हाला खालच्या बाजूला ठेवायची, म्हणजे तुमचं जे उंची टाकून जे कापड निघेल ते अखंड निघेल। ठीक आहे। आता उंची घेतली, तयार उंची 39 इंच आहे, प्लस 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, तर 41 इंच हे बाजू बरोबर कापड आहे तेवढंच मी ठेवलंय। शोल्डर बॉडीवर तुम्ही शरीरावर घेतलं असेल माप तर 14.5 इंच माझं तयार आहे। तुमचं जेवढं येईल त्याचा अर्धा करून माप टाका। तर 14.5चा अर्ध 7.25। आता या 7.25 इंचाला मी बरोबर मधोमध फोल्ड केलाय टेप आणि तेवढी मी गळा रुंदी घेतली। तर तुमचं जे काही शोल्डरचं माप आहे त्याच्या अर्धा करा, तुम्हाला तुमची गळा रुंदी मिळून जाईल। आता हे झालं गळा रुंदी आणि शोल्डरचं माप। आता शोल्डर उतार 1.5 इंच शोल्डर उतार घेतलाय। तुमची स्मॉल साईज असेल तर तुम्ही अर्धा इंच घ्या आणि हेवी साईज असेल म्हणजे 40 इंचाच्या पुढे चेस्ट असेल तर 1 इंच शोल्डर उतार घ्या। आता जेवढे शोल्डर आहे तेवढंच मी मुंढ्याचं माप टाकले। मुंढ्याचं माप माहित नसेल तर तुम्ही जेवढे शोल्डर आहे तुमचं तेवढंच मुंढा उंची टाकू शकता आणि ही मुंढा उंची शोल्डर उताराच्या खाली मोजायची। त्यानंतर चेस्ट लाईन आखून घेतली। आता इथे 1 इंच आणि वर 1 लाईन एवढं तुम्हाला तिरपं घ्यायचंय, साधारण 1.25 इंचापेक्षा कमी आणि 1 इंचापेक्षा जास्त, तर याचा तुम्हाला अंदाज येईल। त्यानंतर इथे जेवढा मुंड्याची उंची आहे त्याच्या अर्धा करून एक पॉइंट दिलाय, 1.5 इंच आत घेतले आणि इथं मुंड्याचा गोलाकार द्यायचा। तर हा जो शेप आहे हा पाठीमागच्या मुंड्याचा असेल। त्यानंतर इथं चेस्ट आपली बॉडीच्या वरती आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग झाला 8.5 इंच अधिक 1.5 इंच लूजिंग, 9.25 इंचावर बरोबर मार्किंग केले। त्यानंतर चेस्ट लाईनच्या खाली 3 इंच तुम्ही सर्व साईज साठी जाऊ शकता, ती झाली फुल बस्ट लाईन। आणि 7.5 ते 8 इंचावर तुम्ही कमरेची उंची टाकू शकता। जर तुमची हाईट असेल तर 8 इंचावर टाका कमरेची उंची, नॉर्मल हाईट असेल तर 7.5 किंवा 7 इंचावर टाका। आता ही जी फुल बस्ट लाईन आहे तिथं फुल बस्टचं माप टाकायचंय। फुल बस्ट 36 इंच, चौथा भाग 9 इंच, बरोबर 9 इंचावर मार्किंग करायचंय, लुजिंग टाकायची गरज नाही। इथे कंबर आहे 30 इंच, चौथा भाग झाला 7.5 इंच अधिक 1.5 इंच लुजिंग, म्हणजे 8.25 इंचावर मार्किंग केले। आता चेस्ट आणि फुल बस्ट हे दोनच पॉइंट पकडायचे आपल्याला पट्टीवरती आणि सरळ रेषा खायची आणि मग बघा तुम्ही कमरेचा पॉइंट त्या लाईनवर येतोय की नाही। तर माझा इथे पॉइंट बरोबर आलाय कमरेचा, म्हणजे इथे मला काही करायची गरज नाहीये। पण बऱ्याच वेळेला कमरेचा पॉइंट तुमचा आत पण जाऊ शकतो। असं कोणत्या केसमध्ये होऊ शकतं, जर तुमचं फुल बस्ट आणि कंबर याच्यामध्ये 7 इंच 8 इंच 9 इंच असा डिफरन्स असेल तर मग तुम्हाला इथे पुढच्या बाजूला 1-1 इंच रुंदीचे 2 डास घ्यावे लागतील आणि सेम 1-1 इंच रुंदीचे डास पाठीमागच्या बाजूला घ्यावे लागतील। तर याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन। आता आपण पुढे वळूया। तर इथे कमरेच्या लाईनच्या खाली साधारण 6 ते 6.5 इंचावर तुम्ही स्लिट साठी लाईन बनवू शकता। 7 इंच पण घेऊ शकता, आवडीनुसार कमी जास्त असू शकतं। आता जिथे स्लिट बनवणार आहे तिथं आपलं जे काही हिप साईज आहे त्याचा चौथा भाग प्लस अर्धा इंच मिसळायचंय, म्हणजे 40 इंच हिप आहे, चौथा भाग झाला 10 इंच अधिक अर्धा इंच, म्हणजे 10.5 इंचावर मी मार्किंग केले। तुम्ही जर स्लिटची कुर्ती बनवताय तर मग अशा वेळेला आपण त्याच्यामध्ये लुजिंग ऍड करत नाही, पण इथं आपण ए लाईन कुर्ती बनवतोय म्हणून मग हिपचा चौथा अधिक अर्धा इंच मिसळले आणि शेप देऊन घेतला। बाहेरच्या बाजूला 1 ते 1.25 इंच मार्जिन घ्या। हिप साईज पर्यंतच आपण माप टाकलेली आहेत नेहमीच्या कुर्तीप्रमाणे, फक्त हिप साईज मध्ये आपण अर्धा इंच लुजिंग एक्स्ट्रा घेतलंय। आता वर जिथं आपली शोल्डर पट्टी आहे तिथून खाली जेवढी उंची येते तेवढीच उंची साईडला टेप करत आपल्याला मोजायची। जसे की माझी 41 इंच होती, मी साईडला टेप करून 41 इंचावर बरोबर मार्किंग केलं आणि तिथे हिप लाईन पासून तिरपी रेषा आखून घेतली। तर हा झाला आपला घेर। आता ए लाईन कुर्तीमध्ये कमरेपासून पण घेर जोडला जातो आणि हिप लाईन पासून पण घेर जोडला जातो, म्हणजे तुम्हाला जर फिटिंग हिप लाईन पासून खाली हवी असेल तर मग तुम्ही तसं करू शकता जशी आपण आता लाईन आखून घेतली। आणि जर तुम्हाला कमरेपासून खालीच घेर हवाय तर मग तुम्ही कमरेपासून सरळ खाली घेरपर्यंत तिरपी रेषा आखू शकता। सर्वस्व तुमच्या आवडी निवडीवर आहे।
तुम्ही हिप लाईन पासून जोडू शकता, तुम्ही कमरेपासून खाली घेर जोडू शकता. आता घेर जिथे संपतो तिथून आपण गोलवा आकार देऊन घेऊया अशा प्रकारे. आता इथे मी कमरेपासून खालचा घेर ठेवणार आहे, त्यामुळे हिप लाईनचं जी मी रेषा आखली होती तुम्हाला दाखवण्यासाठी ती मी पूर्ण पुसून टाकणार. ठीक आहे. जर तुम्हाला कमरेपासून खाली घेर जोडायचंय तर तुम्हाला हिप लाईनची मापं टाकण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला हिप लाईन पासून घेर जोडायचाय तर मग तुम्हाला हिप लाईन पर्यंत मापं टाकावी लागतील. तर इथं मी हिप लाईनचं जे माप टाकलं होतं ते मी पुसून टाकलंय. त्यानंतर जे घेर जोडला होता हिप लाईन पासून ती लाईन पण पुसून टाकली, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन नको. तर फक्त कमरेपासून खाली जो घेर जोडलेला आहे तीच लाईन ठेवली आहे. बाकी जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचंय. इथं पुढचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही आपण एकदम कटिंग करतोय. तर फरक एवढाच आहे की इथं पाठीमागच्या मुंड्याचा जो आकार आहे तिथून मी कटिंग केले. आता दोन्ही भाग वेगवेगळे करून मग आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊ. तर इथं वरच्या बाजूला फोल्ड आहे, तो मी कटिंग करून घेते पहिलं. तर हा फोल्ड वर का ठेवला होता, तर पुढच्या बाजूला जे आपलं कापड निघलंय, जसं की इथं बघा, इथं वरच्या बाजूला फोल्ड आलाय, म्हणजे इथं मला बाही रुंदी माझी आरामात बसेल फोल्ड असल्यामुळे. पण खरं तर इथं आडव्या कापडात बाह्या निघतायत, म्हणजे बाहीची रुंदी अशी निघते आडव्या कापडात, जी फिटिंगला अजिबात चांगली बसणार नाही. पण इथं आपण कापड कमी असल्यामुळे ऍडजस्ट करतोय. खरं तर तुम्हाला बाहीसाठी कापड कुठं घ्यायचंय, तर इथं उंचीच्या खाली तुम्हाला एक्स्ट्रा कापड घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला कापडाच्या रुंदीत तुमच्या बाहीची रुंदी बसावी आणि त्या बाह्या योग्य बसतात फिटिंगला. पण इथं ऍडजस्ट करणार आहे आणि त्यासाठी एक छोटीशी मी ट्रिक पण केली आहे, मी तुम्हाला पुढे नंतर सांगेन. तर आता आपल्याला काय करायचंय, पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. मग त्यासाठी हे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे. सध्या हे दोन्ही भाग एकच आहेत, म्हणजे दोन्हीचा मुंडा एकच आहे. गळ्याचं तर आपण अजून कटिंग केलेलं नाही. तर इथे आपल्याला गळा आणि मुंड्यावर फोकस करायचा आहे. तर सगळ्यात आधी हा जो दुसरा भाग आपण बाहेर काढलाय त्याची उलटी बाजू वर करून घेऊयात आणि याला सुद्धा आपण फोल्ड करून घेऊयात खालच्या बाजूने, म्हणजे आपला पूर्ण फोकस इथं मुंडा आणि गळ्यावर राहील. तर आता सध्या तरी हे दोन्ही भाग सेम आहेत. ठीक आहे. आता हा जो भाग आहे इथं आपण पाठीमागच्या गळ्याचं माप टाकूया. तर जेवढी मुंड्याची उंची आहे त्याच्या अर्धा करून इथे एक छोटा पॉईंट दिलाय, म्हणजे आणि त्या पॉइंट पासून पुढे गळ्याची उंची, म्हणजे जेवढ्या मुंड्याची उंची आहे त्याच्या अर्ध्यापर्यंतच तुम्हाला पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची. तिथून 90 अंशामध्ये ही लाईन आखली आणि इथून गोलवा आकार दिला. पाठीमागच्या गळ्याची उंची तुम्हाला मुंड्याच्या अर्ध्यापर्यंतच घ्यायची. जर त्याच्या खाली जायचं असेल तर मग तिथे शोल्डरचे माप बदलतात. त्याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवूयात. तर पाठीमागच्या भागाचं कटिंग झालं. आता पुढच्या भागाचं. पुढच्या भागासाठी सगळ्यात आधी ही चेस्ट लाईन आखून घेऊ, म्हणजे पुढची मापं सोपी जातात. त्यानंतर आता इथं जेवढी मुंडा उंची आहे त्याच्या अर्ध करायचंय. तिथे एक छोटासा पॉइंट द्यायचा आहे आणि हा जो पॉइंट आहे इथं आपल्याला हा पाऊण इंच आत घ्यायचा आहे. इथून पण पाऊण इंच आत घ्या आणि इथून पुढच्या मुंड्याचा आकार द्या. तर हे सगळं अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपलं सिंपल कुर्ती कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये मी अजून डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर वरून 1 इंच सर्व साईजसाठी खाली घ्यायचे. ठीक आहे. आणि या टोकापर्यंत हे जोडून द्या. तर इथं कन्फ्यूज होण्याची गरज नाही. मी थोडंसं वेगळ्या प्रकाराने सांगितलंय, पण कटिंग मात्र तेच सेम राहणार आहे. तर इथून मी कटिंग केलं, वरच्या बाजूनी पण मी कटिंग केलं. आता इथे पाठीमागचा भाग घेतलाय. शोल्डर पट्टी पाठीमागच्या भागाची जेवढी आहे तेवढीच आपल्याला पुढच्या भागासाठी पण घ्यायची आहे, म्हणून मग मार्किंग केलं. पाठीमागचा भाग काढून टाकूयात. आता इथे लक्ष द्या, इथे आपल्याला पाव इंच खाली घ्यायचंय साधारण, कारण पुढचा जो शोल्डर उतार असतो तो पाठीमागच्या शोल्डर उतारापेक्षा थोडासा कमी असतो. ही पाव इंचाची रेषा लाईन मी काढून टाकली आहे वरची, आणि मग इथं 90 अंशामध्ये आपल्याला गळ्याची उंचीचं माप टाकायचंय. तर अशा प्रकारे वरची लाईन बरोबर चिटकून ठेवायची आणि मग इथली लाईन आखायची. याच्यासाठी तुम्ही नोटबुक वहीचा वापर करू शकता. गळ्याची उंची आवडीनुसार ठेवू शकता. मी 6.5 इंच ठेवली आहे आणि इथून ही सरळ रेषा आखून इथून अगदी चिटकून गोलवा आकार द्यायचा आहे. इथे जरी गळा रुंदी कमी दिसत असली तरी हा गळा अतिशय सुंदर आणि चिटकून बसतो अंगाला. खूप छान फिटिंग येते याचं. तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही गळा कटिंग करू शकता. आता पाठीमागचा भाग घेतलाय. पाठीमागचा भाग हा 1 इंच उचलून आहे, बरोबर आहे. तरी पण शोल्डर जोडताना बरोबर शोल्डरला शोल्डर मॅच करत जोडायचे आणि बाह्या जोडायच्या. त्यानंतर फिटिंग करताना
मुंडा बरोबर एकमेकांवर ठेवून तुम्हाला फिटिंग करायचंय. तर याच्यासाठी डिटेल जाणून घ्यायचं असेल तर कुर्ती स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा. मी तो अपलोड केलेला आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता बाही कटिंग करायचंय पण त्यासाठी मुंडा घेर मोजून घ्यायचाय. तर 1.25 इंच मार्जिन होतं, ते 1.25 इंचाचं मार्जिन घेतलंय मी पुढच्या भागाला आणि मार्जिन सोडून जो गोलवाकार आहे तो मोजायचा आहे. तर हा आला इथे 8.5 इंच, अगदी बरोबर 8.5 इंच आलाय. तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता जो काही आकार आहे तुमचा तो. त्यानंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार तर तो पण मोजायचा आहे. तर तो 8.5 इंचाला एक लाईन कमी आलाय, काही हरकत नाही. एखाद्या लाईनचा जर तुमचा डिफरन्स येत असेल तर काही हरकत नाही, आपण 8.5 इंच पकडून चालूया. बाहीसाठी कापड घेतले, जसं मी सांगितलं होतं, इथं बाही खेचली जात नाही आडव्या कापडात. पण तुम्ही जर बघितलं तर अशी बाही खेचली जाते, पण बाहीची रुंदी माझी अशी बसणारच नाहीये कारण कापड कमी आहे. कारण हे लाईन कुर्ती आहे, साधी सिंपल कुर्ती असती तर बसली असती. पण मग आपण काय करणार आहोत त्यासाठी मी इथं साधी बाही बनवणारच नाहीये, इथं मी फुगाबाही बनवणार आहे. फुगाबाहीसाठी 4.5 इंच मी एक्स्ट्रा घेतले, लाईन टाकून घेतली. 6.5 इंच उंची टाकलीये, म्हणजे तयार होऊन ती साधारण 5 इंच होईल. आणि बघा आता कॅप हाईट, आता ही हाफ बाही आहे, शॉर्ट बाही आहे, त्यासाठी कॅप हाईटची असते ते चेस्टचा 10वा भाग घेतो आपण. मग साधारण 34 इंचाचा 10वा भाग 3.5 इंच झाला, तिथून रेषा आखून घेतली. आता इथून आपण जो मुंडा घेर मोजला होता त्याचं माप टाकायचंय. तर 8.5 इंच मी इथून तिरपं माप टाकलं. ठीक आहे. तर फक्त मी इथं चुण्यासाठी 4.5 इंच एक्स्ट्रा सोडलंय, बाकी सगळं जे आपलं सिंपल बाहीचं माप असतं ते मी टाकतीये. आणि इथं मी शॉर्ट बाही बनवते. जर तुम्हाला 3/4 बाही लांब बाही बनवायची तर त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलाय, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बाहेरच्या बाजूला तेवढंच मार्जिन सोडायचं जेवढं कुर्तीमध्ये सोडलंय आणि इथून सरळ रेषा खाली, सरळ रेषा आकारची, कारण आपण इथं प्लिट्स म्हणजे चुण्याची बाही बनवणार आहे. तर हे सगळं नॉर्मल सिंपल बाहीचं कटिंग केलंय, फक्त इकडे चुण्यासाठी मी 4.5 इंच एक्स्ट्रा घेतले. तर हे मी फुगाबाही का बनवते, कारण ही आडव्या कापडातली बाही आहे आणि आडव्या कापडात जर तुम्ही साधी सिंपल बाही बनवायला गेला तर ती अजिबात फिटिंगला पण छान दिसत नाही आणि बसतही नाही. आता बघा इथे सरळ बाजू ठेवून मगच आपल्याला पुढच्या मुंड्याचं कटिंग करायचंय. म्हणजे पुढच्या मुंड्याचा जो आकार दिलाय आपण तो कटिंग केला. पुढच्या पाठीमागचा असं दोन्ही भाग व्यवस्थित ज्या त्या भागाला जोडून घ्यायच्यात आणि चुन्या ज्या घ्यायचाल तुम्ही त्या 6-6 इंच अंतरावर मी मार्किंग केले, तिथून आपल्याला चुन्या घ्यायच्यात. तर साधारण अशा खाली पण याच्या चुन्या येतील. दंडघेरानुसार तुम्ही चुने कमी जास्त ठेवू शकता आणि वरच्या बाजूला पण चुन्या येतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आपली फुगाबाही तयार होईल. त्यासाठी एवढंच. आणि आपल्या या चॅनलवर आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये आपले बेसिक स्टिचिंगचे जे ट्युटोरियल्स आहेत ते मी सर्व टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. या व्यतिरिक्त जर तुमचे काही सजेशन्स असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका. आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. धन्यवाद.